हालेलुया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आजच्या या मराठी सभेमध्ये परमेश्वराने आम्हाला घेऊन आला, म्हणजे आभार मानतो. देवबाप महान आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे आणि तो सतत तो आमची काळजी घेतो. त्याबद्दल आभार मानूया देवबापाची की कसा देवबाप आमच्याशी बोलतो, देवबापाची काय इच्छा काय योजना आमच्यामध्ये आहे. परमेश्वर किती शार्प आहे, किती अद्भुत आहे तो. आणि खरंच मी धन्यवाद करतो त्या देवबापासाठी की खरंच त्याने आमची निर्मिती केली. त्याने योग्य समय योग्य वेळी त्याने आमचा उद्धार केलेला आहे. योग्य समय, वेळेच्या अगोदर पण नाही, वेळेच्या नंतर पण नाही, पण योग्य जी समय, जो देवबापाने जी वेळ ठरवलेली आहे त्याच वेळेनुसार परमेश्वराने आमचा उद्धार केलेला आहे. देवबाप महान आहे, खरंच तो प्रेमी आहे आणि तो सतत त्याचे नेत्र जे आहे ते आमच्यावर लागलेले असतात. आमचं उठणं बसणं त्याला सगळं काही ठाऊक आहे. आमच्या प्रत्येक गोष्टी त्याच्यापासून लपलेल्या नाहीत. आणि म्हणून तो सतत तो आमची काळजी करतो. तो सतत त्याचे नेत्र आमच्याकडे लावत असतो. काही परिस्थितीमध्ये, काही समस्यांमध्ये आम्ही जेव्हा असतो, पण त्याचे नेत्र, त्याचा हात कधी आपल्यापासून सुटलेला नसतो आणि तो सदैव आमच्या सोबत असतो. काही वेळ आम्हाला असं वाटतं की देवबाप काही वेळ आमच्या सोबत नाहीये, देवबापाने आम्हाला सोडलेलं आहे का, देवबाप आम्हाला विसरलाय का. जेव्हा काही परिस्थिती आमच्यावर येते तेव्हा आजूबाजूचे कोण लोक नसतात, तेव्हा देवबाप आपल्या सोबत असतो. कधी तुम्हाला वाटत असेल की माझ्यामध्ये एकटेपणा आला आहे, कोण माझ्या जवळ नाही, सर्वांनी माझा हात सोडलेला आहे, सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. ओ माझ्या देवबापा, काय तुझं माझ्याकडे लक्ष नाही का, तू मला विसरलेला आहेस का, तू काय माझी निवड केलेली आहेस का. काही परिस्थिती माझ्या प्रिय भाऊ बहिणींनो आमच्यावर कधी येते. कधी कधी आम्ही एकटे बसून आम्ही रडत असतो. आमच्या वेदना कधी आम्ही लोकांना सांगू शकत नाही. त्या लोकांनी आमच्या सोबत का असं केलं, काय आमच्या सोबत असं घडलेलं आहे. देवबाप का तू बघत नाहीस का, तू देवबाप का झोपलेला आहेस का. देवबाप कधीच विसरत नाही. देवबाप सदैव प्रयत्न, त्याचे नेत्र आमच्याकडे लावत असतो आणि तो प्रयत्न करत असतो नेहमी की माझ्या लेकरांनी माझ्याकडे यावं. एक वचन आहे सभाउपदेशक, बघा सभाउपदेशक मध्ये लिहिलेलं आहे 3रा अध्याय, की तो कधीच आम्हाला विसरत, तो वेळेवर सगळ्या काही गोष्टी करतो. सभाउपदेशक मध्ये लिहिलं की तो त्या वेळेनुसार आमच्या गोष्टी त्या वेळेनुसार करतो. त्यांनी जगाची निर्मिती वेळेवर केली, आमची निर्मिती वेळेवर केली. त्यांनी सगळ्या काही गोष्टी तो नियंत्रण मध्ये वेळेवर तो करत असतो. देवबाप तो असा देवबाप आहे. एक वचन मी वाचू इच्छितो त्या ठिकाणी. मराठी मला एक आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात
अनंत कालविषयी कल्पना उत्पन्न केली आहे, तरी देवाचा आधीपासून आतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला उमगत नाही. काय लिहिलंय त्याने? आपापल्या समयी होणारी हर एक वस्तू त्याने सुंदर बनवलेली आहे. आपापल्या समय त्याने निर्मिती आपापल्या समयी त्याने निर्माण केलेली आहे. पहिल्या दिवशी काय बनवायचं आहे, दुसऱ्या दिवशी काय बनवायचं आहे, तिसऱ्या दिवशी काय बनवायचं आहे, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी काय बनवायचं आहे, त्यांनी त्याची कल्पनानुसार त्यांनी वेळेवर त्या समय त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. पण प्रिय माझ्या भावा बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो, देव बाप त्याच्या समयनुसार, त्याच्या समयनुसार आपल्या जीवनामध्ये तो कार्य करतो. आणि आम्ही मनुष्य होण्याच्या नात्याने आम्हाला वेळेवर, वेळेच्या अगोदर सगळ्या गोष्टी हव्या असतात. एक मनुष्याचा स्वभाव आहे तो, एक मनुष्याचा एक बनलेला स्वभाव की ज्या वस्तू आम्ही बघतो त्या वस्तू आम्हाला हव्या असतात. ज्या वस्तूकडे आमची नजर जाते त्या गोष्टी आम्हाला हव्या असतात. पण देवबापाला ठाऊक आहे की कुठल्या वेळेस कुठली गोष्ट तुम्हाला द्यायची आहे, मला द्यायची आहे. पण काही वेळेस आम्ही जिद्द करतो आणि त्या गोष्टी आम्ही त्या हिरावून घेण्याच्या आणि त्या गोष्टी प्राप्त करण्याच्या नादी लागतो. आणि देवबाप बोलतो, धडपड करतो, मी वेळेवर देणारा देवबाप आहे. तो वेळेवर तुम्हाला सगळ्या गोष्टी देतो. काही गोष्टी असू द्या, आजारपण असू दे, नोकरी असू दे, तुमचं घर असू दे, किंवा काय असू दे, देवबापाला ठाऊक आहे की कुठल्या समयी तुम्हाला त्या गोष्टी द्यायच्या आहेत. कुठल्या गोष्टी कुठल्या समय तुम्हाला द्यायच्या आहेत त्या गोष्टी त्या वेळेवरच तो देईल. आणि देवबाप त्या गोष्टी तुम्हाला देण्यामध्ये असतो आणि आम्ही लवकर त्या मागण्यामध्ये असतो. काही गोष्टी विलंब लावतो देवबाप, त्या मागे पण त्या तुमच्या भलाईसाठी असतात. म्हणून देवबाप काय म्हणतो, वचन हिंदीमध्ये काय बोलतो, सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करतीये. त्या काही सगळ्या गोष्टी आहेत त्या तुमच्या भलाईसाठी असतात, तुमच्या कल्याणकारकासाठी, तुमच्या भलाईसाठी असतात. ज्या गोष्टी ज्या आहेत, ज्या वेळेवर परमेश्वर देतो. कारण का विलंब असतो? कारण त्या गोष्टीमुळे त्याला ठाऊक आहे की तुम्हाला त्या हानीच्या आहेत त्या तुमच्या कल्याणकारासाठी आहे. देवबाप प्रेमी आहे आणि त्यानुसार काही वेळेस आमची तारांबळ उडते. लोकांचे आशीर्वाद आम्ही बघतो, लोकांच्या जीवनामध्ये झालेल्या घटना आम्ही बघतो, एन्व्हायरमेंट मध्ये झालेल्या, वातावरणामध्ये झालेल्या गोष्टी आम्ही बघतो. आणि आम्ही इतके वर्ष देवबाप आम्ही प्रार्थना करतो, देवबाप आम्ही तुमच्याकडे तुझ्यासाठी काय नाही केलं, देवबाप आम्ही रात्रंदिवस झटत असतो, देवबाप आम्ही रात्रभर आमचे अश्रू गाळतो, तरी तू आमच्या जीवनामध्ये का कार्य करत नाहीस? देवबापाला आम्ही सतत प्रयत्न करतो, सतत प्रश्न विचारत असतो, का देवबाप तू आमच्या जीवनात कार्य करत नाही? का देवबाप आमच्या जीवनामध्ये कार्य करत नाही? देवबाप बोलतो, मी योग्य समय योग्य वेळी तुम्हाला आशीर्वाद देणारा देवबाप आहे. कारण या ज्या गोष्टी मी तुमच्यासाठी करेल त्या तुमच्या हानीसाठी नाही तर तुमच्या कल्याणासाठी असतील. देवबाप तसा आहे आणि देवबाप खरंच तो महान आहे. तो आमच्यावर प्रेम करतोस आणि प्रत्येक वेळी तो देवबाप आमच्या जीवनामध्ये बघत असतो. काही वेळेस असं वाटतं आम्ही हताश होतो, निराश होतो आणि आमचं लक्ष कशातच लागत नाही. काही कुणाच्या वागण्यावरून, कुणाच्या बोलण्यावरून, कुणाच्या काही गोष्टीवरून आमची घालणं आम्हाला सहन होत नाही अशा गोष्टी कधी कधी. आणि आम्ही देवाला प्रश्न विचारत असतो, देव बापा का असं करतो? का देव बापा माझ्यासोबत असं झालेलं आहे? का देव बापा लोक माझ्याशी बोलत नाही? का देव बापा लोक माझ्याशी दूर झालेले?
का देव बापा तू माझे लोक माझ्याशी लांब झालेले आहेत? का मला बघून लोक तिरस्कार करतात? का लोक बघून माझे नाक डोळे मोडतात? का देव बापा असं तू करतोस? का तू मला निवडलेलं नाहीस? का मी लोकांना पसंत नाही का? नाही, देवबाप तुमच्यावर प्रीती करतो, देवबाप तुमच्यावर खूप प्रेम करतो आणि देवबाप तुम्हाला तुमचा हात कधी सोडत नाही. लोकांनी जरी सोडलेलं असेल, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सोडलं असेल, तुमच्या नातेवाईकाने तुम्हाला सोडलं असेल, तुमच्या मित्रमंडळींनी तुम्हाला सोडलं असेल, पण देवबापाने तुम्हाला कधी सोडलेलं नाही. देवबापाने तुमचा हात कधी सोडलेला नाही. तो देवबाप तुमचा बाप, तुमचा निर्माण करता आहे आणि तो कधीच तुम्हाला सोडत नाही. तो कधी तुम्हाला तुमच्या ह्याच्यापासून तुम्हाला कधी सोडत नाही. तो वेळेवर काम करतो. मला लाजरची गोष्ट आठवते. लाजरच्या घरी येशू ख्रिस्त नेहमी जायचा. त्याच सगळ्यात आवडतं घर होतं लाजरचं घर. मार्था मरिया त्याच्यासाठी जेवण बनवायची. जेवायला नेहमी येशू ख्रिस्त त्यांच्या घरी जायचा. आणि एक दिवस लाजर आजारी पडला आणि येशू ख्रिस्ताजवळ लाजर आजारी आहे म्हणून 2 दिवस झाले लाजर आजारी आहे, तर येशू ख्रिस्ता तिथे तुम्ही याल का? येशू ख्रिस्त मी बोलले हा ठीक आहे जाऊ, पण त्याला तिथे वेळ झाला आणि तो दुसऱ्या गावी निघाला. आणि जेव्हा येशू ख्रिस्त ज्या गावी आला, लाजरच्या घरी आला, तेव्हा लाजरला मरून 4 दिवस झाले होते. मला फार आश्चर्य वाटतं त्या गोष्टीचं की देवबाप का येशू ख्रिस्त 4 दिवसानंतर का आला? जर येशू ख्रिस्त त्यांच्याशी प्रेम करत होता, जर येशू ख्रिस्त त्यांच्या घरी वारंवार जात होता, तर का येशू ख्रिस्त त्यांच्या घरी 4 दिवसानंतर गेला? का येशू ख्रिस्त त्याला माहित नव्हतं काय? तो तर सृष्टीचा करता आहे, तो तर देवबाप आहे, त्याला तर सगळं काही ठाऊक होतं, पण का तो 4 दिवसानंतर मेल्यानंतर तो लाजरच्या घरी गेला? लाजरच्या घरी जेव्हा गेला तर 4 दिवस झाले तो मरण पावलेला होता. मरिया मार्था रडत होते. अरे तू तर चांगला त्याचा मित्र होता, तर तू का इतका विलंब लावला? का तू इतका उशीर लावला? का तू आला नाहीस? तू जर 4 दिवस अगोदर आला असता तर माझा भाऊ जिवंत असता. तर तू लवकर आला असता तर हा मेला नसता. अरे तू जर लवकर आला असता तर ही परिस्थिती आमच्यावर रडण्याची आली नसती. पण सब बातें मिलकर भलाई को उत्पन्न करती है. देवबाप जर येशू ख्रिस्त जर लवकर आला असता तर तो लहान चमत्कार झाला असता. तर येशू ख्रिस्त जर लवकर 4 दिवस अगोदर आला असता तर ते मोठी टेस्टमनी झाली नसती. पण येशू ख्रिस्त 4 दिवसानंतर आला तर ही सगळ्यात मोठी नमूद झालेली शास्त्रामध्ये एक मोठी साक्ष आहे की येशू ख्रिस्ताने मरणातून लाजरला 4 दिवसानंतर उठवले. तर माझ्या प्रिय भावान बहिणीनो, तुमच्या जीवनामध्ये जर विलंब होत आहे, तर तुमच्या जीवनामध्ये उशीर लागत आहे, तर तुम्ही तर हताश होऊ नका, तुम्ही निराश होऊ नका. तर देवबाप वेळेवर तुमच्या जीवनामध्ये आश्चर्य करण्यासाठी येत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमचे अश्रू व्यर्थ नाही. लोक काहीतरी म्हणत असतील तर जाऊ द्या. अरे लोक ताले मारे, अरे काय तुमचे लोक आहेत, अरे काय तुमचे लोक येत नाहीत का, अरे तुमच्या लोकांवर ध्यान लक्ष नाही का, अरे लोक म्हणत असतील तुमचे पास्टर तुमच्याकडे बघत नाहीत का, अरे लोक म्हणतात तुमचे लोक तुमच्याकडे बघत नाहीत का. पण देव बाप वेळेवर योग्य समय तुमच्याकडे पाठवणार की हे मोठी साक्ष यावी. देवबाप तुमच्यावर प्रेम करतो माझ्या प्रियानं. देवबाप तुमच्यावर प्रीती करतो म्हणून तो तुम्हाला ना सोडणार ना तुमचा त्याग करणार. तो एक वेळ तुमचे लोक तुम्हाला विसरतील, तुमचे मित्रमंडळी तुम्हाला विसरतील, पण देवबाप जरी तुमची परिस्थिती मेलेल्या लाजरसारखी असेल, की तुमचा होप सुटलेला असेल, तुमची आशा निघून गेली असेल, पण तो निराशेमध्ये आशा उत्पन्न करणारा देवबाप आहे. तुमची परिस्थिती मेलेली का असेल, पण तो आल्यावर तुमची परिस्थिती जिवंत करणारा देवबाप आहे. तुमची साक्ष पूर्वीपेक्षा एक मोठी साक्ष होईल.
देवबाप तुमच्यावर प्रेम करतो, देवबाप तुमच्यावर प्रीती करतो, म्हणून कोण काय करत ओ मला काय घेणं देणं नाही, ओ लोक माझ्याबद्दल काय म्हणतात मला काय घेणं देणं नाही, मला माहित आहे, मला ठाऊक आहे, माझा देवबाप येईल आणि माझी परिस्थिती सुधरवेल. देवबाप प्रेम आहे. आम्हाला कधी वाटतं अरे माझा देवबाप मला विसरला का माझ्यावर अशी परिस्थिती आली. कधी तुम्ही रात्रभर रडत असाल, तुम्ही कामावर जात असाल, तुम्ही ऑफिसला जात असाल, तुम्ही कॉलेजला जात असाल, तुम्ही नातेवाईकाकडे जात असाल, तुमची अश्रू तुम्ही वाहत असाल की का आमच्या बरोबर असं झालं, का देवबाप आम्ही काय सेवा नाही केली का देवबाप आम्ही रात्रंदिवस तुझ्यासाठी राबलो नाही का देवबाप आम्ही तुमच्यासाठी परमेश्वरा आम्ही झाडू मारला नाही का आम्ही पंखे पुसले नाही का आम्ही लोकांसाठी रात्रंदिवस प्रार्थना केल्या नाहीत का. मग तरी आमच्या जीवनामध्ये ह्या वेदना का आमच्या जीवनामध्ये हा काटेरी टोप माझ्या जीवनामध्ये आलेला आहे, का हे वेदना, का हे ताणे मारणारे, का हे कटू माझ्या जीवनामध्ये आहे, का तू देव पण लक्ष देत नाही का. तो बोलतो माझ्या मुला, माझ्या मुली, मी विसरलेलो नाही, मी तुझ्याकडे येत आहे, मी ऑन द मी रस्त्यांमध्ये आहे, तर फक्त तुला सबर कर, ओ तुला थांब, मी तुझ्या जवळ येत आहे, मी तुझ्या जवळ येत आहे. ओ तुझी परिस्थिती मेल्यावर झाली काही हरकत नाही. ओ लोकांनी तर सांगितलं तुझे लोक तुला विसरले काही हरकत नाही. लोक बोलले तुला येशू ख्रिस्त काहीच करू शकत नाही काही हरकत नाही. लोक काही बोलू दे, जेव्हा मी येईल तर तुझी परिस्थिती पहिल्यापेक्षा 4 पटीने म्हणजे 4 दिवसानंतर ओ एकदम शुभ्र आणि एक जिवंत झालेली एक अंकुर फुटलेली परिस्थिती माझ्या जीवनामध्ये येईल. ओ कोणी लोकांचे तोंड बंद करणारी परिस्थिती माझा देवबाप सुधारणारा देवबाप आहे. माझी परिस्थिती बदलेल. लोक जे बोलत होते, जे लोकांनी ताने मारले, त्या लोकांचे देवबाप तोंड बंद करेल. ओ तो देवबाप लोकांना अरे बापरे, हे तर आम्ही लोक हे शिव्या देत होतो, आम्ही लोक तर काय बोलत होतो, पण यांचा देवबाप खरंच जिवंत आहे, यांचा देवबाप जिवंत आहे, येशू ख्रिस्त खरंच जिवंत आहे आणि त्यांनी यांच्या जीवनामध्ये कार्य केलं. तो तुम्हाला लोकांसमोर लज्जित फजित होऊ देणार नाही. ज्या लोकांनी तुमची लज्जा काढली, ज्या लोकांनी तुम्हाला उर्मट बोलले, ज्या लोकांनी तुम्हाला हलक्यामध्ये घेतलं, त्या लोकांसमोर देवबाप तुम्हाला पुच्छ नाही मस्तक ठरवणार देवबाप आहे. त्या लोकांनी त्यांच्या लोकांचे तोंड देवबाप बंद करणारा देवबाप आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवा, परमेश्वरावर तुम्ही भाव ठेवा आणि तोच तुमची परिस्थिती बदलणार देवबाप आहे. काही बोलू द्या, आमची परिस्थिती कशी असू द्या, पण देवबाप तुमची परिस्थिती बदलणारा देवबाप आहे. लोक काही बोलू दे, पण देवबाप तुमच्यावर प्रेम करतो, देवबाप तुमच्यावर प्रेम करतो, देवबाप तुमच्यावर प्रेम करतो. तुमची परिस्थिती कशी असू द्या, तो मरुभूमीमध्ये नद्या वाहणारा देवबाप आहे. हो लॉर्ड जीसस, हालेलुया. तुमच्या बंजर भूमीमध्ये तो उत्पन्न करणारा देवबाप आहे. हो इसहाकाने अकाल में बोया और उसने उसी साल सौगुना पाया. तुमची जमीन बंजर असू द्या, त्याच्यामध्ये काटे कटारे असू द्या, काही हरकत नाही. हो लोटा घेऊन जा, तुला काय पाहिजे ते. अब्राहमाला दिले, अब्राहमाने निवडला, ओ मला चालेल ही भूमी, पण त्या भूमीमध्ये देवबापाने काय केलं, ओ त्याच्यावर अधिक उत्पन्न निर्माण केलं, ओ त्याने त्याच्यावर मेहनत केली. देवबापाने लोटापेक्षा जास्त त्याला दिलेलं आहे. देवबापनी तुम्हाला जर निवडलेला आहे तर तुम्हाला तो तसा सोडणार नाही. देवबापाने तुम्हाला निवडलं आहे, तुमची परिस्थिती सारखी राहणार नाही. शैतान तुम्हाला दिवसण्याचे प्रयत्न करेल, शैतान तुमच्या परिस्थितीला दाखवेल, ओ शैतान तुम्हाला उचवेल. अरे काय तुम्ही काय करता इतके वर्ष, अरे काय कामाचे तुम्ही, काही नाही, काही असू दे. हे शैतान चुप, येशूच्या नावा चुप. माझा देवबाप मला माहितीये, मला माहितीये माझा येशू ख्रिस्त, त्याने मला रक्त देऊन मला विकत घेतलेला आहे, मी त्याचा आहे. तो तुम्हाला काही सांगू दे, ओय मी या कारण ऐकीन, या कारण सोडून देईल. लोक किती उकसवण्याचे प्रयत्न करतील, ओ तसे, ओ हे लोक तसे, हो काही असू दे, पण माझा देवबाप मला माहितीये कसा आहे. माझा देवबाप मला लज्जित आणि फजित होऊ देणार नाही. देवबाप तुमच्यावर प्रेम करतो माझ्या प्रिया.
म्हणून हर एक परिस्थितीमध्ये, हर एक स्थितीमध्ये परमेश्वराला महिमा द्या. हर एक परिस्थितीमध्ये देवबापाला उंचवा. हर एक परिस्थितीमध्ये देवबाप तू महान आहेस, देवबापा तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तो म्हणतो, मी यव्हान काय म्हणतो, यव्हान 15 अध्याय काय बोलतो, मी द्राक्षवेल आहे. हा 15:5 काय म्हणतो, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येणार नाही. ओ देवबाप, आम्ही तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. अरे देवबाप, तू आहेस तर आम्ही आहोत. अरे देवबाप, तू आहेस तर म्हणून आम्ही आहोत. तर तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. तर हे लोक काय म्हणले, पण मी तुझ्यामध्ये आहे देवबापा. ओ धन्यवाद प्रभू. परमेश्वर महान आहे, त्याच्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. कुठला मनुष्य तुम्हाला कुठला मनुष्य तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. मनुष्य थोडक्यासाठी तुम्हाला सांत्वना देऊ शकतो, तुम्हाला आनंद देऊ शकतो, तुम्हाला आदर देऊ शकतो, तो काही क्षणासाठी आहे. पण देव म्हणतो, जेव्हा मी आदर देतो तेव्हा तुम्हाला कोणच खाली पाडू शकत नाही. जेव्हा आम्ही तुम्हाला उंचलतो तुम्हाला कोणच तुम्हाला हटवू शकत नाही. तो देवबाप उंच करणारा देवबाप आहे. तो देवबाप उंच करणारा देवबाप आहे. तो बोलतो, मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. मी वेल आहे आणि तुम्ही फाटे आहात. आणि फाटे जिथे जिथे वळणार तिथे देवबाप कार्य करेल आणि तुम्ही त्याच्यामध्ये वाढत राहणार. जर तुम्ही त्याच्यामध्ये वाढत आहात तर तुमच्या द्राक्षवेलीला तुमच्या काय येतील, द्राक्ष फळ येतील, तुमच्यामध्ये फळ येतील. तुम्ही पुष्कळ फळ देतो, कारण जो मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. जर देवबाप आहे तर आम्हाला फळांची कमी नाही. आमच्यामुळे, आमच्या स्वभावातून, आमच्या वागण्यातून, आमच्या लाईफस्टाईल मधून देवबापाला सगळ्या महिमा मिळू दे. लोकांना ख्रिस्त दिसून येऊ दे. आमच्यामध्ये लोकांना फळ दिसून आले पाहिजे. जर आमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे तो बोलतो, मी वेल आहे, तर तुम्ही जर फाटे आहात तर मी काय बोलतो, मी पुष्कळ फळ देईल जो माझ्यामध्ये आहे. माझ्यामध्ये याचा अर्थ त्याचे गुण, त्याचा स्वभाव, ज्याचे सगळे जे काही गुण आहेत, प्रीती, क्षमा, ओट, सगळे जितके गुण त्याचे आहेत ते लोकांना दिसणार. म्हणजेच ते तुमचे फळ आहेत. तुम्ही पुष्कळ फळ देणारे लोक आहात. तुमच्यामधून लोकांना ख्रिस्त दिसू द्या, लोकांना प्रेम दिसू द्या, लोकांना क्षमा दिसू द्या, लोकांना आदर दिसू द्या, लोकांना संयम दिसू द्या. सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये जेव्हा दिसणार, लोक बोलणार, हे लोक वेगळे आहेत, हे लोक वेगळे आहेत, हे लोक हे जगापेक्षा वेगळे. कारण आम्ही फळ देणारे लोक आहोत. आम्ही जगासारखे नाही तर जगापासून वेगळे केलेले लोक आहोत. देवबाप प्रेम करणारा देवबाप आहे आणि खरंच तो तुमच्यावर प्रीती करतो. म्हणून ह्या दिवसांमध्ये एक मोठ्या बॅकफायर मधून, एक मोठ्या वॉरफेअर मधून आपण गेलेलो आहोत. सगळी कलिसिया, आपला प्रत्येक व्यक्ती एक मोठ्या वॉरफेअर मधून गेला आहे. पण देवबापाने त्या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. देवबापाने या दिवसांमध्ये खूप मोठे मोठे लोकांनी फेस केले. आम्ही असू दे, तुम्ही असू द्या, सगळ्या गोष्टीमधून आपण प्रत्येक मोठ्या गोष्टीमधून गेलेलो आहोत. पण देवबापाने सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या. शैतानाचा हर एक डावपेच हाणून पाडला. या दिवसामध्ये देवबापाने आमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य. प्रत्येक जो या भवनामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती वेगळ्या वेगळ्या फेस मधून गेला. या दिवसांमध्ये आपल्याच मंडळीमध्ये नाही तर मोठ्या मोठ्या मंडळीमध्ये जितके मेंटर्स आहेत आपले, जितके लोक आपल्यासाठी प्रार्थना करतात, त्या लोकांनी सांगितलं, हा जो फेस आहे मोठ्या वॉरफेअरचा फेस आहे. प्रत्येक मोठ्या मोठ्या मिनिस्ट्रीमध्ये जेव्हा आम्ही प्रार्थनेसाठी फोन केला किंवा ह्या गोष्टीसाठी बोलले की ये एक बड़ा वॉरफेयर आपके पास ही नहीं तो हमारे पास में भी वही है, कोई चिंता नहीं करो, ये दौर निकल जाएगा.
ये दो निकल जाएगा. ये शैतान की तीर को, या शैतानाच्या प्रत्येक बाणाला आपण ओळखलं पाहिजे की हे काय चाललंय. जेव्हा आपण ओळखत नाही, आपण ह्या गोष्टीला ओळखलं नाही, तर शैतान आपल्यावर हावी होतो आणि आपण त्याच्या आहारी जातो. शैतान कुठल्याही रूपामध्ये लोकांच्या द्वारे, लोकांच्या बाहेरच्या लोकांच्या द्वारे तो कार्य करतो आणि तो फूट पाडण्याचे प्रयत्न करतो. आणि प्रत्येक चर्चमध्ये आम्ही लोकांनी जेव्हा फोन केला 3-4 ठिकाणी, तर त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी ये प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यांनी बोललं ये बड़ा वॉरफेयर है, ये वॉरफेयर को अभी आप जीत गए हैं और परमेश्वर महान है. ये सारा जो तहस नहस किया, ये बड़ा बवंडर जो आया था, वो हा जो मोठा वादळ आला होता, येशू ख्रिस्ताने तो उठला आणि थांबवलं. हा वादळ थांबलेला आहे. येशू ख्रिस्त जेव्हा बोटीमधून चालला होता, तो थकला होता आणि थोडं झोपला. जसं वादळ आलं आणि सगळे घाबरले आणि जेव्हा येशू ख्रिस्ताला उठवलं, अरे उठ, अरे तुला दिसत नाही काय वादळ आलं, अरे तुला दिसत नाही की आम्ही मरत आहे. अरे तो काय बोलला, वादळ शांत हो, आणि त्यांनी शांत केलं. आणि हेच जितक्या चर्चेसमध्ये झालेलं आहे, येशू ख्रिस्त उठला आहे आणि त्याने हे वादळ शांत केलेलं आहे. आणि देवबाप आपल्याला त्या द्राक्ष वेलेसारखं, त्या द्राक्षाच्या गुच्छासारखं आम्हाला ठेवलेलं आहे. शैतान किती येऊ दे आम्हाला, आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी, आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग करण्यासाठी, पण देवबाप येशू ख्रिस्त त्यांचे डाव मोडून काढेल. देवबाप त्याचे हर एक पेत्रे तो हाणून पाडेल. तो प्रेम करणारा देवबाप आहे. तो कितीतरी तीर घेऊन आमच्या समोर आला, पण तरी येशू ख्रिस्त त्याच्या समोर उभा राहतो, कारण तो आमच्यावर प्रेम करतो. त्याची योजना जर आमच्यासाठी मोठी आहे, तर तो त्याची योजना पूर्ण केल्याशिवाय तो राहणार नाही. आणि तो काही जरी झालं तर तो उठून उभा राहतो आणि तो आमच्यासाठी सगळे वादळ शांत करतो. तो आम्ही किती परीक्षेमध्ये पडलो, तर परीक्षा अशाही तो आमच्यामध्ये देत नाही, ते आमच्याच्याने सहन होत नाही. सहनशीलतेच्या पलीकडे तो आमच्यामध्ये परीक्षा देत नाही, असा तो देवबाप आहे. आणि तो आमच्यावर प्रेम करतो, म्हणून आम्ही आज इथे आहोत. किती असू द्या, काय असू द्या, पण खरंच त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या दयेसाठी, त्याच्या कृपेसाठी आम्ही धन्यवाद केला पाहिजे की देवबापा तू आम्हाला निवडलेला आहे. शैतान आम्हाला किती भरकुटे दे, किती काय करू दे, पण आम्ही भरकटणारे लोक नाही, तर देवबापाने कारण आम्हाला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. देवबाप आमच्यावर प्रेम करतो खरंच, आणि तू खरंच महान आहे, तू दयाळू आहे, तू कृपाळू आहे, तो आमच्या सगळ्यावर प्रेम करतो. देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीष करू, येशूच्या नावात आमेन.